मित्रांनो नमस्कार. मी वैद्य अतुल काळे होई आयुर्वेद साक्षरवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. तुम्हाला आठवत असेल मागे एक आपण व्हिडिओ बनवला होता तोंड येण्यावर. शॉर्ट होता परंतु त्याला बऱ्यापैकी लाईक्सही मिळाले होते आणि व्ह्यूज पण मिळाले होते, अगदी लाखामध्ये म्हटलं तरी चालेल. आणि त्याच्यामध्ये बरेच प्रश्नही विचारले होते की आम्हाला तोंड येतं आहे पण ते बरं होत नाही आहे. त्याच्यावर मी उपाय पण सांगितले होते त्या व्हिडिओमध्ये. परंतु बऱ्याच जणांना गुण येतो आणि काही जणांना येत पण नाही. त्याची काही कारणं आहेत. त्यासाठी पहिलं जे कारण असेल तर तुमची प्रकृती जर पित्त असेल, मिश्र प्रकृती असेल जसं पित्त वात किंवा पित्त कफ, आणि त्याच्यामध्ये जर पित्त डॉमिनन्स असेल म्हणजे पित्त जास्त प्रमाणात असेल तुमच्या शरीरामध्ये, तरी तुम्हाला पित्ताचे विकार तसंच तोंड येण्याचा त्रास हे वारंवार होऊ शकतात. त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत की तोंड येण्याची नेमकी कारणं काय आहेत. तर पहिली एक गोष्ट म्हणजे आपली जीभ आहे ना, ती 2 धातूंची बनलेली आहे. पहिली म्हणजे रक्त आणि दुसरा म्हणजे मांस. आयुर्वेदात सांगितलेले की रक्त आणि मांसाचा प्रसाद म्हणजे अगदी प्युअर भाग म्हणजे तुमची जीभ असते. ही जीभ कशी लवलवत असते की नाही. ह्या जिभेवरचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर पाहिलं तर बऱ्याच गोष्टी अशा आहे की त्या दुहेरी वापरता येतात. म्हणजे आपण एखादी गोष्ट समजा आता जीभ आहे, आपण ती चवीसाठी सुद्धा वापरू शकतो. आपण जेव्हा अन्न खातो ते इकडून तिकडे फिरवण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. याशिवाय आपण ही जीभ बोलण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. असं हे जिभेचं कार्य आहे. आणि जिभेचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य कुठलं असेल तर ते म्हणजे चव घेणं, म्हणजे रसग्रहण करणं. आणि त्याबरोबरच दुसरं कार्य म्हणजे बोलणं, ज्याला वाक असं म्हणतात. त्यामुळे जिभेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. जीभ जर नसेल तर आपल्याला बोलता येणार नाही आणि अन्नाची चवही घेता येणार नाही. त्यामुळेच तोंड येतं म्हणजे जिभेवर अल्सरेशन होतं, ओठांवर अल्सरेशन्स होतात. त्यामुळे आपल्याला अन्नाची चव नीट घेता येत नाही, कुठल्याही पदार्थाची चव नीट घेता येत नाही, अन्न गोड लागत नाही, परिणामी अन्न व्यवस्थित पचत नाही आणि पोटाचे विकारसुद्धा आपल्याला होऊ शकतात. यासाठी पहिलं म्हणजे तुमचं तोंड व्यवस्थित पाहिजे, तुमची जीभ व्यवस्थित पाहिजे, तुमचं तोंड आलेलं नाही पाहिजे आणि तुम्हाला अन्नाची चवही व्यवस्थित लागली पाहिजे. त्यामुळेच मी आज तोंड येणं हा विषय घेतला आहे. तोंड कुणाचं येतं बरं जास्त तर पित्त प्रकृतीचं, पित्त वात प्रकृतीचं आणि पित्त कफ प्रकृतीचं. या तिन्ही प्रकृतीच्या मनुष्यांमध्ये व्यक्तींमध्ये जेव्हा पित्त डॉमिनन्स जास्त असतो, पित्ताचा उष्ण तीक्ष्ण गुण रक्तामध्ये जास्त वाढलेला असतो, तेव्हा त्यांच्या तोंडामध्ये जिभेला ओठांना अल्सरेशन्स होऊ शकतात, ज्याला आपण तोंड येणं असं म्हणतो. आता ही जी अल्सरेशन्स आहेत ती का होतात बरं तर आपल्या रक्तामध्ये पित्ताचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण जेव्हा जास्त वाढतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी अल्सरेशन्स होऊ शकतात. आणि ह्या रक्तातल्या उष्ण तीक्ष्ण गुणाचं सॉफ्ट टार्गेट कोणतं असेल तर ते म्हणजे जीभ. ह्या जिभेमधूनच आपल्या शरीरातली उष्णता, उष्ण तीक्ष्ण गुणाची उष्णता ही जिभेवाटे बाहेर पडत असते. इतकं साधं आहे सगळं. आणि याच्यापेक्षाही जास्त जर उष्णता वाढली तर आपली बाकीची त्वचा पण आहेच, तिथे पण आपल्याला अल्सर्स होऊ शकतात, तिथे असे पसचे फोड येऊ शकतात, पिंपल्स येऊ शकतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या रक्तातल्या उष्ण तीक्ष्ण गुण वाढल्यामुळे आपल्याला होऊ शकतात. म्हणूनच पहिली गोष्ट काय करायची तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढू द्यायची नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण जो आहार विहार करतो तो पित्तकर नसावा, उष्ण तीक्ष्ण नसावा. रात्री जागरण कधीही करू नये, लवकर झोपावं, लवकर उठावं, नंतर रागराग करू नये, चिडचिड करू नये. या गोष्टीमुळे सुद्धा पित्त वाढतं, रक्तातलं पित्त वाढतं. त्यामुळे आपण जे आता म्हणजे आहार विहार जो आहे तो शीतगुणात्मक असावा, उन्हात जाऊ नये, ज्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये उन्हाचा उष्ण आणि तीक्ष्ण गुण जाणार नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्याच आहेतच. परंतु त्याबरोबर मी औषधंही सांगणार आहे. औषधं कोणती अगदी साधी सोपी आहे. जाईचा पाला आपल्याला माहितीच आहे. जाईच्या फुलाला जी फुलं येतात ती अतिशय सुगंधी असतात. त्या जाईचा पाला दिवसातून 5-6 वेळा चावत राहा. जास्त वेळा का चावायचा कारण आपल्याला तोंडामध्ये आपण काही जे खात असतो त्याचं इन्फेक्शन लवकर होत असतं. आणि जेव्हा आपण हा जाईचा पाला खातो तेव्हा आपल्या तोंडामधले अल्सर, जखमा ह्या लवकर भरायला लागतात बघा. त्याच्यामुळे जाईचा पाला हा वारंवार चावून खाल्ला तर तोंड येणं हे लवकर बरं होऊ शकतं. याशिवाय त्रिफळा मिळतो बाजारामध्ये, तो अखंड स्वरूपात आणायचा, थोडा चिचायचा, त्याचा काढा करायचा. काढ्यासाठी साधारण एवढा त्रिफळा जर घेतला तर 4 कप पाणी घ्यायचं, उकळून साधारण 1.5 ते 2 कप करायचं. तो काढा गाळून घ्यायचा, तो काढा तोंडात धरायचा आणि थोडी गुडगुडी करायची, गुडगुड करायचं आणि तो काढा तोंडात तसाच धरून ठेवायचा आणि 5-10 मिनिटांनी थुंकून टाकायचा. या जोडीला अशी काही पानं आहेत ज्याच्यामुळे तुमचं तोंड लवकर बरं होऊ शकतं. ही पानं जी आहेत ना ती साधारण तुरट चवीची असतात आणि तुरट चव कुठल्याही जखमेला भरण्यासाठी
आयुर्वेदामध्ये फार महत्त्वाची सांगितलेली आहे. माशी पानं कोणती? तर जांभळाची पानं आहेत, आंब्याची पानं आहेत, वडाची पानं आहेत. ही जी पानं आहेत ती चवीला तुरट असतात आणि जेव्हा ती आपण चावून तोंडामध्ये धरतो तर त्यामुळे त्याचा रस आपल्या तोंडातल्या अल्सर्सच्या, तोंड येण्याच्या जखमांना व्यवस्थित साफ करतो आणि भरण्यासाठी मदत करतो. असं हे महात्म्य या पानांचं आहे. याशिवाय बेदाणे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, काळे मनुके ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण दिवसातून 4-5 वेळा चावून खाल्ले तरी तोंड येण्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. या जोडीला जे पंचवल्कल वृक्ष सांगितलेले आहेत, म्हणजे ज्यांच्या त्वचा ह्या जास्तीत जास्त ॲस्ट्रिंजंट असतात, कषाय असतात, तुरट असतात, त्याच्यापैकी 3 वृक्ष आपल्याला जास्तीत जास्त माहिती असतात, परिचयाचे असतात. तो म्हणजे पहिला म्हणजे वड, दुसरं म्हणजे पिंपळ आणि तिसरं म्हणजे औदुंबर किंवा उंबर. हे 3 वृक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती असतात. त्याची साल घ्यायची साधारण 4 बोटं एवढी आणि ती पातेल्यात घेऊन त्यात 4 कप पाणी घालायचं, 1.5 ते 2 कप आटवायचं आणि तो काढा गाळून त्याचं गंडूश करायचं, म्हणजे तोंडामध्ये धरायचं. 5 ते 10 मिनटं दिवसातून 3 ते 4 वेळा हा काढा जर धरला तर बऱ्यापैकी तोंडातल्या जखमा, अल्सर्स, तोंड येणं कमी होताना दिसेल. याशिवाय गुलाबाच्या पाकळ्या आहेत. शरीरामध्ये प्रचंड हीट वाढली आहे, तोंडाची आग होती आहे, तर गावठी गुलाबाच्या पाकळ्या जर चावून तशाच तोंडामध्ये ठेवल्या आणि हळूहळू खाल्ल्या तर त्याचा परिणाम पण चांगला होतो. गुलकंद तुम्ही खाऊ शकता, सब्जाचं पाणी वारंवार घेऊ शकता जेणेकरून तुमच्या शरीरातली उष्णता कमी होईल. धन्याचं पाणी घेऊ शकता. असे घरगुती बरेच उपाय आहेत जे तुम्ही जर घरच्या घरी केले तर तुमच्या शरीरातली हीट कमी होईल आणि तोंड येण्याला सुद्धा त्याचा चांगला परिणाम साधेल. हे जे बाह्य उपयोग मी तुम्हाला सांगितले त्यांनी तुमच्या तोंडाचे अल्सरेशन्स कमी व्हायला, त्याच्या जखमा बऱ्या व्हायला मदत होईल. परंतु त्या जोडीला तुमच्या रक्तातली उष्णता कमी होण्यासाठी सुद्धा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सब्जाचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी या गोष्टी जर घेतल्या तर त्याचा खूप छान परिणाम तुमच्या तोंड येण्यावर होऊ शकतो. या सगळ्या गोष्टी करून पहा, तुमची तोंड येण्याची जी सवय आहे ती बऱ्यापैकी लवकर कमी होईल. आणि या पित्ताचा निचरा जर करायचा असेल, म्हणजे पोटातून सगळ्या शरीरातून हे पित्त बाहेर काढून टाकायचं असेल तर दर आठवड्याला एरंडाचं तेल दुधाबरोबर घ्यायला, सकाळी रिकाम्या पोटी घ्यायला विसरू नका. ज्यामुळे काय होतं तर तुमच्या शरीरातलं पित्त हे बाहेर निघून जातं आणि तुमच्या रक्तातलं पण पित्त कमी होतं, रक्त शुद्ध व्हायला मदत होते आणि तोंड येण्याची तक्रारी पर्यायाने कमी होऊ शकते. आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. परंतु त्याआधी आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.